स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण हिरव्या वाटणातील दोडक्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। पण नेहमी त्याच पद्धतीच्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे ही जरा वेगळ्या पद्धतीने चटपटीत अशी छान अशी हिरव्या वाटणाची भाजी मी आज दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। हे 2 दोडके घेतलेले आहेत, ते बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। फोडणीसाठी लागेल आपल्याला मोहरी, जिरे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ लागेल आणि हे आलं, लसूण, खोबरं व कोथिंबीर याचे मी जाडसर असे मिक्सरला वाटण बनवून घेतलेले आहे। कढीपत्ता लागेल आपल्याला थोडासा आणि हे मिरचीचं वाटण बनवून मी घेतलेलं आहे, फक्त हिरवी मिरचीचं वाटण आहे हे। फोडणीसाठी तेल लागेल, थोडासा हिंग लागेल आणि कोथिंबीर लागेल। चला तर आपण कृती करूया। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे गरम करायला। आपण त्यामध्ये एक छोटी पळी तेल घालून घेऊया। तेल थोडंसंच घालायचं आहे, एकच पळी छोटी घातलेली आहे मी। तेल आपले हलकेसे गरम झाले की त्यामध्ये आपण घालून घेऊया थोडेसे जिरे। गॅस बारीक करायचा आहे तेल गरम झाले की। मोहरी, जिरे, थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये हा कढीपत्ता घालून घेऊया। आता यामध्ये आपण ही नुसती मिरची वाटून घेतलेली आहे ते घालून घ्यायचं आहे। मिरचीचं वाटण असं छान असं परतून घेऊया। गॅस बारीकच करायचा आहे। आता यामध्ये आपल्याला हे आलं, लसूण, खोबरं व कोथिंबीर याचं वाटण आणलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। हे दोन्ही वाटण छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे व थोडीशी कोथिंबीर। हे व्यवस्थित आपल्याला असे परतून घ्यायचे आहे। आता हे कोरडे वाटत आहे, यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे, तिथपर्यंत परतले जाते। आता हे छान असे आपल्याला 1 मिनिटभर फक्त आपलं परतून घ्यायचे आहे यामध्ये। आता हे वाटण आपले छान असे परतले की मग आपण यामध्ये ह्या फोडी बनवलेल्या आहेत दोडक्याच्या त्या घालून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये आपण 1 ते 1.5 आता हे आपलं वाटण छान असं परतून झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। आता मी यामध्ये या दोडक्याच्या फोडी धुवून ठेवलेल्या आहेत त्या घालून घेणार आहे। आपल्याला या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। हे असे छान मिक्स झाले की आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचे आहे आणि हे 4 ते 5 मिनिट वाफेवरती व मसाल्यामध्ये छान असे वाफवून घ्यायचे आहे, शिजवून घ्यायचे आहे। आता आपले 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। आपण भाजी आपली पाहून घेऊया। मी झाकण काढलेलं आहे। हे पहा, पाणी न घालता वाटणामध्येच ही भाजी आपली छान अशी वाफवून झालेली आहे। आता आपण थोडंसं चेक करून पाहूयात दोडके आपले कितपत शिजलेले आहेत। थोडेसे अजून शिजायचे बाकी आहे। आता आपण यामध्ये ही एक छोटी वाटी भरून मी पाणी घेतलेलं आहे ते मी घालून घेते यामध्ये। तशी तर ही भाजी वाफेवर सुद्धा शिजूनच होते, पण मी अगदी थोडासा रस्सा हवा म्हणून मी ह्या छोट्या वाटीनंच 1 वाटी पाणी घातलेलं आहे। आता गॅस मीडियम करायचा आहे आणि अजून 2 ते 3 मिनिटं हे शिजू देऊयात। आपण हे असेच शिजू देऊयात। आपले 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। आपण हे चेक करूयात भाजी। हे पहा, आपली भाजी शिजून झालेली आहे।
आपण आता भाजी आपली शिजलेली आहे ते पाहून घेऊया। हे पहा, आपली भाजी अशी शिजून छान अशी तयार झालेली आहे। मी गॅस बंद करते आणि ही भाजी प्लेटमध्ये एका काढून घेते। तर ही आता आपली दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी ही दोडक्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉननी प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। धन्यवाद।